जातीवादी शक्तीला गाडण्यासाठी काँग्रेसचा विचार पुढे नेला पाहिजे. आयाजभाई नायकवडी. जातीवादी शक्तीला गाडण्यासाठी काँग्रेसचा विचार पुढे नेला पाहिजे. आयाजभाई नायकवडी. भारतीय स्वातंत्र्याचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी पुतळा जुना स्टेशन चौक येथे अभिवादन करून सद्भावना पदयात्रा काँग्रेस भवन पर्यंत आयोजित करण्यात आली होती. यावेळी महात्मा गांधी अमर रहे, लाल बहादूर शास्त्री अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसह पदयात्रा काँग्रेस भवन सांगली येथे आली. काँग्रेस भवन सांगली येथे सांगली जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते व उपाध्यक्ष आयाजभाई नायकवडी यांनी बोलताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे योगदान दिले आहे, त्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. काँग्रेसच्या योगदानातूनच देशाला स्थैर्य प्राप्त झाले. आजच्या काळात 11 वर्षे ज्यांनी आज सत्ता भोगत आहेत, त्यांची विचारसरणी ही जातीमध्ये तेढ निर्माण करणारे आहे. सोशल मीडियावर चुकीचा इतिहास मांडून जनतेची दिशाभूल करीत आहे. स्वदेशीचा नारा देणारे आज परदेशी वस्तू वापरत आहेत. गांधीजींनी स्वदेशी वापरून जनतेला परदेशी वस्तूचे त्याग करण्यास सांगितले होते. आज तो गांधीजींचा विचार आपण पुढे नेणे गरजेचे आहे. माजी नगरसेवक करीम भाई मिस्त्री यांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या योगदानातून देश स्वातंत्र्य बळकट झाला. आज त्यांचा विचार काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे नेला पाहिजे. साधी राहणे, उच्च विचारसरणी अशी प्रतिमा या दोन्ही महान नेत्यांची होती. आजचे सत्ताधारी एखाद्या नेत्यांनी केलेला अपमान लपवण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यावर वाटेल ते आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. ज्या सत्तेवर आहेत त्यांचे देशासाठी योगदान काय असे आपल्या मनोगतामध्ये त्यांनी व्यक्त केले. यावेळी सेवा दलाची कार्याध्यक्ष अनिल मोहिते, प्रदेश संघटक पैगंबर शेख, स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी शहाजी बापू जाधव यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले व शेवटी आभार अरुण पळसुले यांनी मानले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी विजयराव नवले, अशोक मालवणकर, रघुनाथ नार्वेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, एसटी इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष डीपी बनसोडे, अनुसूचित जातीचे राजेंद्र कांबळे, सेवा दलाचे अनिल मोहिते, सुनील भिसे, शिरढोणचे महादेव पाटील, लालसाब तांबोळी, हनुमंत यादव, खानापूरचे मच्छिंद्र महापुरे, विठ्ठलराव काळे, प्रकाश माने, युसुफ उर्फ लालू मिस्त्री, शैलेंद्र पिराळे, मौलाली वंटमोरे, अल्ताफ गोलंदाज, ॲडव्होकेट सुनील चव्हाण, मीना शिंदे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकोडी, दत्ताजीराव मुळीक, गणेश वाघमारे, शिवाजी माळी इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.